पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये केलेल्या भाषणाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। या भाषणामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। त्यामुळे भाजपनं माफी मागावी अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे। भाजपनं माफी मागावी यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन करणार आहेत। नाना पटोलेंनी या आंदोलनाचा इशारा दिलाय। मात्र त्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रातील भाजप नेते देखील आक्रमक झालेत। काँग्रेसच्या आंदोलनाला भाजप जसंच्या तसं उत्तर देईल असं प्रवीण दरेकर म्हणाले। तर यावेळी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। माफी मांगो आणि अब मोदी जी ये नहीं चलेगी, इस तरह की बकवास, इस तरह की अशा पद्धतीची भूमिका घेऊन काँग्रेस राज्यातल्या केंद्राच्या मंत्री आणि राज्यातले खासदार आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करते। आज भिवंडीमध्ये आमचं आंदोलन चालू आहे। काल औरंगाबादमध्ये होतं, परवा नागपूरमध्ये होतं, उद्या आमचं तिथं आहे। असं रोज एका मंत्र्याच्या आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या घराच्या समोर हे आंदोलन चालू आहे। दरम्यान नाना पटोलेंनी आंदोलन करणार असल्याचं दिलेलं आव्हान हे आम्ही स्वीकारतो असं म्हणत दरेकरांनीही पटोलेंच्या आव्हानाला उत्तर दिलंय। तर त्याच्यासोबतच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील पटोलेंना बोलघेवडे म्हणत टोला लगावलाय। नाना पटोले यांनी सागर बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। त्यांचं आव्हान आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्वीकारतो। त्यांना जशास तसं उत्तर उद्याच्या आंदोलनाला कार्यकर्ते देतील आणि नानाच्या आंदोलनाच्या खुणा प्रति आंदोलनानं त्या ठिकाणी उमटतील। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठेही मागे राहणार नाहीत, याची दखल संबंधितांनी घ्यावी। नाना, तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान देतोय। हिम्मत आहे, उद्या सकाळी 10 वाजता तू येऊनच दाखव। नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजपवासी नाही। सागरवर तू ये, पाहतो तू परत कसा जातो ते। आम्ही येणार असून गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय। ऐकूयात। उद्या येणार, महात्मा गांधीच्या अहिंसेच्या तत्वानुसार आंदोलन करणार आणि ज्या नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला त्या अपमानासाठी त्यांनी माफी मागावं, देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी आणि जे जे खासदार मंत्री तिथे बसून महाराष्ट्राचा अपमान होत असताना टाळ्या वाजवत होते त्या सर्वांनी माफी मागावी अशी मागणी घेऊन असा संघर्ष करत आम्ही जरूर त्या सागरवर देवेंद्र फडणवीसच्या बंगल्यावर येणार। खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। संभाजीराजे गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजातील अनेक दिग्गजांच्या भेटी घेत होते। राज्यभरातील अनेकांना भेटून त्यांनी चर्चा देखील केली। विशेष म्हणजे त्याआधी त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन देखील केलं होतं। यानंतर राज्यभरात फिरून त्यांनी समाजातील विविध घटकांशी चर्चा केली आणि या सगळ्या घडामोडींनंतर संभाजीराजेंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्या निर्णयाबाबत ते आज खुलासा करणार आहेत। संभाजीराजे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे। त्यांच्या या ट्विटनंतर संभाजीराजे आंदोलनाची घोषणा करणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे।